हॅलो गाईड्स, हे मी कडुनिंबाचं पाण्याचं पावडर बनवून ठेवलं आहे झाडांना देण्यासाठी. तर आज माझं म्हणजे दुधी लौकीचं झाड आणि काकडीचं झाड हे 20-25 दिवसाचं झालं आहे. तर मी त्याला खत आणि नीम पावडर देणार आहे. तर ते कशा प्रकारे द्यायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे काकडीचं झाड आहे. हे तरी 20 दिवसाचं आहे. तर या झाडाला मला कडुनिंबाचं पानाचं पावडर आणि वर्मी कंपोस्ट घरी केलेलं खत द्यायचं आहे. तर त्याच्या अगोदर याला असं छान याच्या मुळातली जी माती आहे ती छान खोरून घ्यायची आहे, कारण की खत झाडाच्या मुळाला छान पोहोचेल. तर मी अशी माती छान खोरून घेतली खोरणीने. तर बघा, ही अशी छान माती बारीक करून घ्यायची झाडाच्या मुळातली. आणि हे दुसरं झाड आहे, हे काकडीचं झाड आहे. हे जास्त हेल्दी आहे, पण याच्या पानावर बघा कसं किड्यांचं म्हणजे ते हे झालेलं आहे किड्यांनी. तर याला मी नीम ऑइल देणार आहे आणि त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करीन. तर बघा, अशी छान माती बारीक आणि खोरून घ्यायची खोरणीने. हे दुधी लौकीचं झाड आहे, याला मी खत देणार आहे, वर्मी कंपोस्ट. तर याची माती बघा कशी खोरणीने खोरून घ्यायची छान. तर हे मी खोरत आहे छान प्रकारे. हे कमीत कमी फारकच एका दिवसाच्या आडानेच लावलं होतं. म्हणजे ते अगोदर लौकीचं झाड लावलं आणि नंतर काकडीचं झाड लावलं आहे. तर दोघांमध्ये जास्त अंतर नसल्यामुळे मी एकाच वेळेस काही दिवसाचं अंतर असल्यामुळे दोघांना सारखंच खत आणि कडुनिंबाचं पाण्याचा चुरा टाकणार आहे. जे आपण हे मी घरी तयार केलेलं वर्मी कंपोस्ट आहे. हे कसं तयार करायचं आपण त्याचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन. तर हे बनवलेलं बघा, आपण जे कडुनिंबाचं ते खली घेतो, निमखली, तर मी ते न घेता घरीच बनवलं. तर असा एक छोटा चम्मच घेतला आणि जास्त झाडं नसल्यामुळे ह्या चमच्यांनी 2 ते 3 चम्मच मी नीम पावडर घेणार आहे आणि ते छान खतामध्ये मिक्स करून घे. तर बघा, अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे. आणि एकदम झाडाचा बुडाशी न देता झाडाचा भोवतालून 1 ते 2 इंच अशी भोवतालून खत द्यायचं. बघा मी कशा प्रकारे खत देत आहे. तुम्ही पण असं नीमचं पावडर तयार करून तुम्ही पण आपल्या झाडांचे मुळं निरोगी राहिले पाहिजे, त्यांना मुंग्या किंवा बुरशी लागली नाही पाहिजे, याच्यासाठी तुम्ही पण असं कडुनिंबाचं पानाचं चुरा, निमखली घरीच तयार करून देऊ शकता. मी तर माझ्या झाडांना घरीच तयार केलेलं खत आणि निंबाचं पावडर वगैरे घरचंच देण्याचा प्रयत्न करते.
कारण की जेवढं आपलं घरी आपण तयार करतो ते जास्त चांगलं असते आणि वेस्टेज म्हणून बनवलेलं असते, तर त्याला आपल्याला जास्त खर्च पण येत नाही. आणि बघा आता खात दिल्यानंतर ही असं छान हे करून घ्यायचं, मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं खात, कारण की त्याच्या बुडाशी खात केलं पाहिजे. तर अशा प्रकारे छान करून घ्यायचं. बघा याच्या साईडला मी हे एकच झाड झालं होतं, पण जर झाडं उन्हामुळे जर मेलं तर मी त्याच्या साईडला 2 आणखी बी लावले आहेत आणि ते उगवायला सुरुवात झाली आहे. तर आता बघा मी खात दिल्यानंतर झाडांना पाणी देत आहे. तसं झाडांना मी सकाळ सायंकाळ 2 वेळेस देते, पण आता खात दिलं आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडं पाणी देणार आहे, कारण की खात मुळाशी जायला पाहिजे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आणि कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा, कारण की मी असा व्हिडिओ तयार करून आणखी तुमच्याशी शेअर करू शकेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा. बाय बाय. ओके, बाय बाय.